न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहता तालुक्यातील वाकडी शिवारामध्ये एक बिबट्या रात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झालाय। धनगरवाडी येथील मुलीवर हल्ला करून ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी या परिसरात घडली होती। त्यामुळे वन विभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले होते। स्थानिकांच्या माहितीनुसार 3 बिबटे रात्रीच्या सुमारास मुक्त संचार करीत होते। त्यातील एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। तसेच इतर 2 बिबटे अजूनही मोकाट फिरत आहेत। वन विभागाने या परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात आली आहे। वाकडी या शिवारामध्ये कालच रात्री एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। या ठिकाणी रात्री जवळजवळ 3 बिबट्यांचा वावर चालू होता। स्थानिक लोकांच्या माहितीनुसार जो बिबट्या पकडला त्या ठिकाणीच धनगरवाडीवरून दुसरा पिंजरा आणून लावण्यात आला। तो बिबट्या जवळजवळ 1 तास बाहेरच या ठिकाणी सर्व म्हणजे नागरिकांना दिसत होता आणि त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यात तो बिबट्या एक जेरबंद होऊन बाकीचे 2 बिबटे अजून मोकाटाच आहेत। त्याचबरोबर रात्री 8:30 वाजता धनगरवाडी शिवारात पण 3 बिबटे दिसलेले आहेत। तेव्हा प्रशासनाला आमची अजून विनंती आहे की त्यांनी अजून या पिंजरे वाढवून या धनगरवाडी दिघी रोडला अजून पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी अशी मी त्यांना विनंती करतो। शिवार कोणचं काय शेती? शिवार धनगरवाडी शिवार आता इथून कोणती शेती? शेती इथं बाळासाहेब। किती बिबटे काय काय 3 बिबटे किती वाजता पकडले? काल 6:45 रात्री ते रात्रभर ते 2 सकाळी 6 पर्यंत निघलो। हा का इथं हा या शेतात होता का? किती वाजता? 6:30 वाजता सकाळी नाही संध्याकाळी। किती होते बिबटे? 3 आहे। या परिसरात असलेल्या बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत। यावेळी जेरबंद झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।